भाषा में बोलेंगे? सब भाषा में बोले। हाँ सब विधानसभेचे निकाल लागले आणि अनेक ठिकाणी अनेक जणांच्या मनात खतखत सुरू झाली. ह्या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसेल कसा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला. आणि त्यातनं मार्कडवाडीने एक भूमिका घेतली की आपण पोलवरती मतदान घेऊया, बॅलेट पेपरवरती. बॅलेट पेपरवरती घेत असताना निवडणूक आयोग मध्ये आलं. आता निवडणूक आयोगाचं काम काय? निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाचं काम काय? आणि जर मला माझ्या गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर त्याच्यात पोलिसांचा काय संबंध? तुम्ही हे घ्यायचंच नाही. का घ्यायचं नाही? आम्हाला टेस्ट घ्यायची आहे. आम्हाला महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे काय खरं आणि काय खोटं. हे गावातल्या लोकांनी घेतलेल्या निर्णयावरती वरवंटा फिरवण्याचं काम जर लोकशाहीने निवडून आलेल्या सरकार करत असेल ते लोकशाहीने निवडूनच आलेले नाहीत. 74,000 मतं जास्त, 5 वाजताचं वोटिंग पर्सेंटेज वेगळं, 74 लाख, 5 वाजताचं वोटिंग पर्सेंटेज वेगळं, नंतरचं वोटिंग पर्सेंटेज 13% वाढलंय. 13% म्हणजे एकंदर मतदानाच्या 1/4 वाढवलंय. हे 1/4 कुठनं येतात? आणि मी साधा माणूस म्हणून सांगतो की निवडणुकीचं जे मशीन आहे इट इज अ सिंपल कॅल्क्युलेटर. 1 + 1 + 1 + 1 5 झाले. ते 6 होतातच कसे? त्याच्यामुळे हा जो काही मी हॅक म्हणणार नाही पण ही जी काही निवडणूक आयोगाने अरेंजमेंट करून दिलेली आहे व्यवस्थित, त्या अरेंजमेंटबद्दल बोलावंच लागेल. आणि ह्या प्लॅनला उद्ध्वस्त करण्यासाठी जसं महात्मा गांधींनी जेव्हा मिठावरच्या सत्याग्रह सुरू केला तेव्हा मिठावरती टाकलेला कर हा त्यांच्यासमोर होता आणि चिमूटभर त्यांनी म्हणजे चिमटीत त्यांनी मीठ उचललं आणि भारताचा इतिहास बदलला. मार्कडवाडी हे आधुनिक भारताच्या मार्ग बदलण्याच्या कामाला सुरुवात करेल. लोकशाही वाचवण्यासाठी एक पुढचं पाऊल असेल. कारण का पवार साहेब उद्या जात आहेत, त्याच्यानंतर राहुल गांधी येत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनता मनावर घेईल आणि हे सर्वकडे जर पसरलं तर आपल्याला अडचण होईल. म्हणून सरकार हे प्रकरण दाबू इच्छित आहे. तिथे अटक सत्र सुरू झालं आहे. पण आम्ही मार्कडवाडीच्या लोकांना ग्वाही देतो की आम्ही सगळे आमदार जेवढी ताकद आमच्यात आहे तेवढी ताकद